नमस्कार. आज मी तुम्हाला माझ्या घरच्या गौरी गणपतीचं सेलिब्रेशनचा व्हिडिओ दाखवणार आहे. ही आहे रांगोळी. इतकी सुंदर रांगोळी काढली आहे मी, छोटीशी. प्रयत्न केला आहे छान रांगोळी काढायचा. हे आहे डेकोरेशन. आम्ही छोटंसं डेकोरेशन केलं आहे आणि छान असं साजेसं गौरी गणपतीचं सेलिब्रेशन करणार आहोत. तर इथे आहे पूजेचं सगळं साहित्य मांडून ठेवलेलं. पूजेचं साहित्य इथे ह्या टेबलावर मांडलेलं आहे. हळद कुंकवाची कोयरी आहे, अक्षता आहेत आणि तुपाचा गडू आहे. इथे तेलाचं गडू आहे, तुपाच्या वाती आहेत, अक्षता आहेत, कापूर आहे, काडीपेटी आहे आणि निरांजनीचं ताट आहे. तर आरतीचे पण पुस्तकं ठेवली आहेत, कारण सहसा असं होतं की सगळ्या आरत्या पाठ नसतात, त्यामुळे पुस्तकाने खूपच मदत होते. तर हे आहे आमच्या गणपतीचं डेकोरेशन. आणि गणपती बाप्पा, आमच्याकडे 2 गणपती बाप्पा बसतात, कारण ते नवसाचे आहेत. माझ्या नवऱ्याच्या ग्रेट ग्रँडफादरचं हे नवसाचं गणपती आहेत. त्यामुळे तेव्हापासून आम्ही पण पद्धत हीच चालू ठेवली, परंपरागत पद्धत. आणि 10 दिवसाचे गणपती बाप्पा असतात. तर इथे छान अशी मी मोत्याची रांगोळी माझ्या बावस बहिणीने करून दिलेली आहे. तर तिने केलेली रांगोळी मी अशी छान मांडलेली आहे की सुरेख दिसते, किती गोड दिसते. मला तो रंग पण इतका आवडला. मी म्हटलं हीच रांगोळी ठेवायची, हेच डेकोरेशन ठेवायचं. आणि हे बघा, मी असा एक स्टँड उभा केला आहे. त्याच्यावर प्लास्टिकची फुलं, पूल नूडल जो असतो त्याच्यामध्ये खोचली आहेत आणि लाईटिंग केलं आहे. माझ्या मैत्रिणीने मला खूप खूप मदत केली या सगळ्या गोष्टींमध्ये आणि इतकं छान वाटतं आहे आता. आणि आता नेक्स्ट येऊयात आपण गौरीच्या डेकोरेशनकडे. तर ह्या आहेत आमच्या 2 गौऱ्या. एक आहे ज्येष्ठा आणि एक आहे कनिष्ठा. तर हिरवी साडी घातलेली जी महालक्ष्मी आहे ती आहे ज्येष्ठा आणि जी जांभळी साडी घातलेली आहे ती आहे ज्येष्ठा. आणि ह्याचं डेकोरेशन करायचं तर ॲमेझॉनवरनं रिंग ऑर्डर केली आणि त्याच्यामधनं हे सगळे पाईप्स एकत्र बसवले. ट्रस्ट मी, अजिबात सोपं नव्हतं हे काम. ते करायला आम्हाला अक्षरशः 2-2, 3-3 तास लागले रात्रीचे, ते सगळं बसवायला एकामेकांमध्ये. आणि मग सिम्पल डेकोरेशन ठेवायचं म्हणून प्लास्टिकच्या फुलांच्या वेलीमध्ये टाकल्या आम्ही. आणि अजून सांगायचं महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे गव्हाला फार महत्त्व आहे. ह्या ज्या गौरी आहेत ह्या शेतकऱ्यांच्या गौऱ्या आहेत, त्यामुळे गव्हाचं आपण हे असं छान आरास करून घेतो आणि गव्हाच्या आणि तांदूळाच्या राशी ठेवतो. तर तिथे समोरच नारळ आणि खण ठेवलेला आहे, हळद कुंकवाची कोयरी आहे आणि त्या दोघींच्या मध्ये जे नारंगी रंगात ठेवलेलं आहे ते त्यांचं बाळ आहे. तर हे आहे रेप्रेझेंटेटिव्ह बाळ. तर बाळ नेहमी आईकडे बघतं आणि कोणाची दृष्ट लागू नये म्हणून आईकडेच बघणारं बाळ किंवा आईकडेच फेसिंग ठेवणारं बाळ असतं. आणि त्याच्या पाठीमागे हे गंगागौर. तर ह्या 2 महालक्ष्मी घरी आणायच्या आधी गंगागौर घरात आणतो. गंगागौर म्हणजे 5 खडी जे असतात ते बाहेरनं आपण आणतो, ते स्वच्छ धुतो आणि शुद्धोदक स्नानम समर्पयामी म्हणतो. नंतर पंचामृत स्नान देतो आणि मग हळद कुंकू फूल वाहून आपण त्या आधी घरात आणतो आणि मग आपण गौरींचे मुखवटे घरात आणतो. तर तसं. आणि जेव्हा महालक्ष्मी घरात आणतो तेव्हा आपण महालक्ष्मीला सगळ्या घरामध्ये फिरवतो, कारण लक्ष्मीला आपण सगळ्या घराचं दर्शन देतो की लक्ष्मी ग, महालक्ष्मी बाई, तू माझ्या घरामध्ये सौख्य आण, तू माझ्या घरामध्ये भरभराटी आण, स्वास्थ्य आण, प्रॉस्पेरिटी आण. ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या मनात आपल्या पॉझिटिव्ह भावना असतात तर ते तू सगळं आण आणि ते वर्षभरासाठी राहू दे, की पुढच्या वर्षी मी तुला पुन्हा माझ्या घरी येण्याचा आग्रह करेन आणि तू पुन्हा मला तोच आशीर्वाद देशील. या आशेखातर मी ह्या महालक्ष्म्यांना घरी बोलवते. तर ह्या इथे अखंड समयी आपण अशी तेवट ठेवतो की जी विजू द्यायची नसते आणि कंटिन्युअस त्याच्यात तेल ओतायचं असतं. तर हे एक खूप चॅलेंजिंग असतं. आणि इथे शेजारी आपण मका ठेवलेला आहे, शेतकऱ्यांचं पीक म्हणून याचं रेप्रेझेंटेटिव्ह मका असतो. तिथे तांबे आणि गडू ठेवलेला आहे, पाणी आपण देतो आलेल्या घरात कोणीही व्यक्ती येतो तेव्हा. तर असं ह्या सगळ्या गोष्टी छान रचलेल्या आहेत, छान डेकोरेशन केलेलं आहे आणि त्याला सुशोभित असे मी फ्लावर्स बुके इथे साईडला ठेवलेले आहेत. तर असं इतकं छान माझं गौरीचं सेलिब्रेशन. आणि आज माझ्याकडे जवळ 60-70 लोक जेवायला येणार आहेत. तर हे सगळे माझे फ्रेंड्स अगदी उत्साहाने दरवर्षी सेलिब्रेट करायला येतात आमच्याबरोबर. पण ह्यावर्षी मला असं छान व्हिडिओ काढावा असं वाटला म्हणून मी काढला. तर धन्यवाद मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात आणि तुम्ही लाईक केलं, ह्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि काही प्रश्न असतील तर नक्की मला कळवा. थँक्यू.